प्रेग्नन्सीच्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये बाळाची हालचाल हा बाळाच्या आरोग्याचा एक आरसा असतो. पण जर अचानकच बाळाची हालचाल बंद झाली किंवा कमी झाली तर अशा वेळी काय करावं? तर अशा वेळेस घाबरून न जाता सावध राहावे. या 3 गोष्टी कराव्या. पहिली गोष्ट म्हणजे काहीतरी गोड खावे किंवा फळांचा ज्यूस किंवा साखर, गुळाचा खडा अशा गोष्टी खाल्ल्यामुळे बाळ जे कधी कधी झोपलेलं असतं किंवा त्याची एनर्जी स्लो झालेली असते त्याला ऊर्जा भेटते आणि ती हालचाल चालू करते. दुसरं म्हणजे डाव्या कुशीवरती झोपणे व बाळाच्या हालचालीकडे लक्ष देणे. डाव्या कुशीवर झोपल्यामुळे एक फायदा होतो की गर्भाशयाला जो रक्तपुरवठा असतो तो डाव्या कुशीवर झोपल्यानंतर वाढतो व त्यामुळे कदाचित बाळाची हालचाल पुनरावृत्त चालू होऊ शकते. तिसरी गोष्ट म्हणजे बाळाची फिटल मुवमेंट चेक करणं किंवा किक काउंट चेक करणं. त्यामध्ये 2 तासामध्ये कमीत कमी 10 पेक्षा जास्त वेळेस बाळ फिरलं पाहिजे. फिरणं म्हणजे समटाईम्स ते फ्लिकरिंग मुवमेंट्स पण असू शकतात, थोडीशी हालचाल सौम्य प्रकारची. दुसरे कधी कधी किक्स पण असू शकतात किंवा कधी रोलवर बाळ अचानक गोल फिरते असे असू शकते. जर बाळ 2 तास देखील फिरत नसेल किंवा फिरण्याचा पॅटर्न त्याचा चेंज झाला असेल, या सर्व कुठल्याही कंडिशनमध्ये तुम्ही जास्त वेळ न घालवता लवकरात लवकर वेल क्वालिफाईड गायनेकोलॉजिस्टकडे, जिथे की सुसज्ज प्रसूतिगृह, ऑपरेशन थिएटर व सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोनोग्राफी सेंटर अवेलेबल असेल अशा ठिकाणी नक्कीच भेट द्यावी, कारण ही एक मेडिकल इमर्जन्सी असू शकते. तर अशा पद्धतीने तुम्ही घाबरून न जाता सावध राहा व सतर्क राहा व तुमच्या प्रेग्नन्सी रिलेटेड कुठल्याही प्रश्नांसाठी कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा.